मार्गी लागा की आम्हाला पण या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, कारण अतिशय नॉमिनल फीमध्ये मला वाटतं हे ॲडमिशन आपण त्यांना देत होतं. जे सर्टिफिकेट मिळणार आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणजे भारत सरकारचं सर्टिफिकेट तर तुम्हाला मिळणार आहे आणि भारत सरकारच्या पोर्टलवरून ते सर्टिफिकेट तुमचं येणार. ते एनसीबीचा लोगो असेल, सेक्रेटरीची साईन असेल. तर कम्प्युटर म्हणजे काय, कम्प्युटर ही कन्सेप्ट काय आहे आणि कम्प्युटरचा उपयोग कसा केला जातो आणि कम्प्युटरचा उपयोग कुठे कुठे होईल आणि या सर्टिफिकेटचा उपयोग तुम्हाला कशासाठी होणार आहे, तर सर्टिफिकेट नोकरी मिळवण्यासाठी. कारण जेव्हा कुणी तुम्ही इथून बाहेर पडाल तर काही लोक बँकांमध्ये लागतील, काही लोकांचा अकाउंटिंग होईल, तर काही लोक सामाजिक संस्थेमध्ये लागतील. तर जिथे कुठे तुम्ही कामाला लागाल तर बेसिक कम्प्युटर तुम्हाला येतं याचा प्रूफ म्हणून काय असतं, हे सरकारी सर्टिफिकेट तुम्हाला काय करेल, मदत करेल नोकरी मिळवण्यासाठी. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विनंती पण आहे आणि सूचना पण आहे की सगळ्यांनी या कोर्ससाठी ॲडमिशन घ्या. फक्त 20च लोकांना आपण ॲडमिशन देणार आहोत. मला वाटतं 20 पैकी 20 काही लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल, काही लोकांचं जर नाव नसेल, तुम्हाला वाटतं की आपण पण शिकायला पाहिजे, तर तुम्ही पण नाव नोंदवा. कारण कोणाचं रजिस्ट्रेशन होत नसतील तर ती नावं बाद झाली तर लगेच तुम्हाला संधी मिळेल. एकदा 20 लोकांची बॅच फायनल झाली की एक विशिष्ट तारीख ठरवून आपण ती बॅच लगेच सुरू करणार आहोत. त्या कोर्स